व्हाईट क्रीमी सुपर टेस्टी असा हा पास्ता आपण घरच्या घरी अगदी इझिली बनवू शकतो. त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळत ठेवलं आहे. त्यामध्ये मीठ तेल टाकून पास्ता टाकायचा आहे आणि एक 7-8 मिनटाकरता उकळून घ्यायचा आहे. त्यातलं पाणी काढून त्यावरती गार पाणी ओतून आपण ते बाजूला ठेवणार आहोत. एका पॅनमध्ये तेल घेऊन बारीक चिरलेला लसूण, कांदा, ढोबळी मिरची, गाजर, उकडलेला कॉर्न आणि चिली फ्लेक्स, मीठ आणि ओरेगानो पावडर आणि काळी मिरी पावडर टाकून आपण हे सगळं परतून घेणार आहोत. आता बघा, पॅनमध्ये आपण बटर घेतलेलं आहे, त्यामध्ये हा मैदा टाकलेला आहे आणि तोही आपण व्यवस्थित भाजून घेऊन त्यामध्ये दूध ओतलं आहे. हे सगळं व्यवस्थित एकत्र केल्यानंतर आपला हा व्हाईट सॉस असा तयार झालेला आहे. त्यामध्ये चिली फ्लेक्स, ओरेगानो पावडर, काळी मिरी पावडर, मीठ असं टाकून आपण हे परत एकत्र केलं आहे. त्यामध्ये परतलेल्या भाज्या टाकून एकत्र करून घ्यायचं आहे. नंतर पास्ता टाकायचा आहे, तोही एकत्र करायचा आणि मस्त भरपूर त्यामध्ये किसलेला चीज टाकायचा. पहा काय मस्त क्रीमी आणि एकदम सुपर टेस्टी असा आपला हा पेनी पास्ता तयार झालेला आहे. वा, तुम्हीही करून पहा.